नमस्कार। भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपला महाराष्ट्र जो आहे तो शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो। आणि शेतकरी म्हटलं की आपल्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि याच जिव्हाळ्याच्या विषयावरती महाराष्ट्रामध्ये काही लोक काम करतायत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतायत। आता शेतकऱ्यांसाठी एक जी गोष्ट असते ती खूप महत्त्वाची असते। ही गोष्ट म्हणजे पालवी। पालवी फुटली की शेतकऱ्याला एक वेगळाच हुरूप येतो आणि ही पालवी म्हणजे पहिलं समाधान असतं। आणि ही पालवी शेतकऱ्याला दिसल्यानंतर त्याचा जो आनंद असतो तो कुठल्याही शब्दामध्ये मांडता येणं खरं तर कठीण आहे। आणि अशीच पालवी जी आहे ती लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती फुलवणारे काही लोक जे आहेत त्या क्षेत्रामध्ये काम करणारे त्या मंडळींशी आपण आज या विशेष मुलाखतीमध्ये संवाद साधणार आहोत। तर आपल्यासोबत आहेत नितीन उर्फ आबासाहेब इंगोले सर, जे पालवी ॲग्रिको या कंपनीचे चेअरमन आहेत। आणि पालवी ॲग्रिको ही जी कंपनी आहे ती शेतकरी असतील किंवा शेतकरी कष्टकरी असतील आणि या पूर्ण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उत्पादनांच्या क्षेत्रामध्ये ती काम करते। आणि या कंपनीचे नितीन सर हे चेअरमन आहेत। सोबतच मानगंगा क्रेडिट सोसायटी, मानगंगा डेअरी समूह असा एक खूप मोठा समूह आहे। या समूहाचं ते प्रतिनिधित्व करतात, नेतृत्व करतात। सोबतच या ग्रुपचा जो प्रवास आहे तो 2010 मध्ये सुरू झाला आहे आणि इंगोले परिवारानं सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोलामधल्या एका छोटंसं तालुका आहे सांगोल्यामधून त्यांनी दूध संकलन केंद्रापासून त्यांचा प्रवास सुरू झाला, तो आज लाखो ग्राहकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत। सोबतच आपल्याला राहुल जाधव सरांशी सुद्धा संवाद साधायचा आहे। ते पालवी ॲग्रोचे MD आहेत आणि तब्बल 27 वर्षांहून अधिक काळाचा त्यांना पशुपालन आणि कृषी क्षेत्रातला अनुभव आहे। आणि यासोबत आपल्यासोबत आहेत वैभव शिरोळे, जे क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत। सोबतच ते पालवी ॲग्रिकोचे डिजिटल प्रोडक्शन हेड आहेत आणि विशेष त्यांची ओळख करून द्यायची म्हणजे ते लेखक आहेत, गीतकार सुद्धा आहेत। त्यामुळं या तिन्ही महानुभावांशी आपल्याला या मुलाखतीमध्ये गप्पा मारायच्या आहेत। आणि शेतकरी कष्टकऱ्यांचा विषय आहे म्हटल्यानंतर निश्चितपणानं या गप्पांना एक वेगळा रंग येईल, यात काही वाद नाही आहे। नितीन सर, सुरुवात तुमच्याचपासून करतोय। एक यशस्वी बँकर म्हणजे मानगंगा उद्योग समूहाचं इतकं मोठं ते क्षेत्र आहे आणि तो पूर्ण व्याप आहे। आणि सोबतच डेअरीचा व्यवसाय म्हणजे खरं तर सोपा व्यवसाय नाही आहे डेअरीचा व्यवसाय। आणि यातून शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी काहीतरी करावं असा विचार तुमच्या मनात आला आणि ही सुरुवात नेमकी कशी झाली, ही पालवी कशी फुटली? आज बघितलं तर आपल्या या भारत देशामध्ये जवळपास 16 कोटी शेतकरी आहेत आणि त्यापैकी 80% जे शेतकरी आहेत ते अल्प भूधारक आहेत। त्यामुळं आणि हे जे शेतकरी आहेत त्यांना वेळेवरती खताचं, औषधाचं किंवा जे काही सल्ला असेल तो वेळेवरती मिळत नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या बँकिंग क्षेत्रात काम करत असताना तसेच मानगंगा डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्याबरोबर माझी नाळ जोडली जात असताना जवळून त्यांचा संघर्ष पाहता आला। त्यामुळं या शेतकऱ्याच्या जीवनात काहीतरी जीवनमान उंचावण्याच्या उद्देशानं त्यांना जे काही शेतीमध्ये लागणारे जे काही बी बियाणं असतील, खतं असतील किंवा काही अजून काही ॲग्री इनपुट्स असतील त्यांना योग्य आणि किफायत दरात उपलब्ध व्हावीत या उद्देशानं आम्ही पालवी ॲग्रोच्या वतीनं भारतातील पहिला AI आधारित डिजिटल ई-कॉमर्स फॉर प्लॅटफॉर्म फॉर ॲग्रिकल्चर हा सुरू करताना एक बँकर म्हणून, एक शेतकरी पुत्र म्हणून सुरू करतो आहे। याचा मला खूप खूप मनस्वी आनंद आहे। निश्चितपणानं सर, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे। म्हणजे 25 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रामध्ये पालवी ॲग्रोको ही काम करते कंपनी आणि सोबतच 125च्या पलीकडं शेती आणि शेतीपूरक व्यवसायांचे प्रोडक्ट्स या कंपनीमधून तयार होतात आणि 8हून अधिक राज्यामध्ये भारतातल्या त्यांचा हा व्यवसाय पोहोचलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाखो समाधानी ग्राहकांची जी फळी आहे ती तुमच्याकडे आहे। राहुल सर, मी तुमच्याकडे येतोय। 27 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय। शेती मातीचे जे प्रश्न आहेत ते जवळून पाहताय तुम्ही आणि खास करून याच्यामध्ये जे सेल्सचं काम असतं ते फार डिफिकल्ट काम असतं, त्याकडं सहजासहजी कुणी जायला बघत नाही। तर तुम्ही कसे पोहोचला तिकडे आणि पालवीशी तुमचं कनेक्शन कसं कसं जोडलं?
ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय करायचं हा प्रश्न होता. पण मग सेल्समध्ये नोकरी मिळाली. माझी पहिली नोकरी मी व्हेटरनरीमध्ये ॲज अ सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जॉईन केलं. आणि ॲक्च्युली मग त्यावेळेस कळालं की बाबा सेल करत असताना की शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत काय. आणि मग सेल तर हा अर्थार्जनाचा विषय होता, नोकरी होती. पण हे सगळे करत असताना गेल्या 27 वर्षामध्ये हे शिकलो की सेल्स करणे म्हणजे फक्त विकणे नाही, तर त्या शेतकऱ्याशी जर नाळ जोडली, आपण ज्याच्या जीवावर जगतो तोच जगला, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी सुलभरित्या सहज होतात. मग त्या अनुषंगाने मग थोडंसं पालवीचा जन्म झाला. आणि मग या पालवीसाठी आत्ता ज्या काय मी गोष्टी करतो आहे, जसं सरांनी आत्ता सांगितलं की भारतातला पहिला AI इंटिग्रेटेड B2B आणि B2C तो तर चालूच आहे. पण त्याच्यामध्ये आता लवकरच आम्ही आत्ता जे काय ॲग्री आहे म्हणजे ॲग्रिकल्चरसाठीचा आम्ही डेडिकेटेड प्लॅटफॉर्म आहे असं म्हणतो आहे. पण त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही उल्लेख करायचा टाळला होता की व्हेटरनरीचे की डेअरी सेगमेंटसाठी. कारण ॲग्रिकल्चरमध्ये आपण फक्त म्हणतो की ॲग्रिकल्चर आपला मुख्य स्रोत आहे. पण मी त्याला आवर्जून असं म्हणेल की लोक काय म्हणतात की डेअरी हा व्यवसाय शेतीला जोडधंदा आहे. पण माझं असं वैयक्तिक मत आहे, डेअरी हा मेन व्यवसाय आणि शेती हा जोडधंदा आहे. कारण तुम्ही बघितलं डेअरीतून देणारं उत्पन्न आज साधारणपणे जसं की तुम्ही सगळी लोक सॅलरीड आहात, तर सॅलरीसुद्धा महिन्यातून एकदा मिळते दर 30 तारखेला. पण दर महिन्याच्या 10 तारखेला आता महाराष्ट्रात जावा किंवा भारतात जर आपण बघितलं तर दर 10 दिवसाला दुधाचं पेमेंट येतं. मग आता हा प्रश्न वेगळा आहे की आता बरेच लोक म्हणतात दूध परवडतं नाही परवडतं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला दुधाचा दर हा व्यवसाय म्हटलं की चढ उतार आलेच. पण आज बघितलं गेलं आपण दर 10 दिवसाला म्हणजे समजा एक तुम्हाला 10 एकर जर शेती आहे, तर 10 एकर शेतीवर जेवढं तुमचं अर्थार्जन होतं तेवढं 10 गाईच्या गोठ्यावर तुमचं अर्थार्जन होतं. आणि मग 10 एकराच्या शेतकऱ्याची जी पत बाजारपेठेत आहे पेक्षा 10 गाईच्या गोठा असणाऱ्याची शेतकऱ्याची पत बाजारात नक्कीच चांगले आहे. नाही, खरंच खूप महत्त्वाचं आहे हे सर. तर परत मी तुमच्याकडे येतोय. खरं तर पत शब्द सरांनी वापरला. आपण फार म्हणजे ग्रामीण भागातूनच येतो, आपल्याकडे काय फार मोठं असं म्हणजे मेट्रो वगैरे सारखं वातावरण नसतं. तर आपल्याकडं गावांमध्ये सुद्धा अशी म्हण असते की पत निर्माण करायची वगैरे. तुमची पहिली पिढी आहे, तुम्ही पहिले व्यावसायिक आहेत जे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायामध्ये आलात. याची सुरुवात तुम्ही सांगोल्यासारख्या छोट्याशा शहरांमधून केली, तर ही सुरुवातीचा प्रवास नेमका कसा होता तुमचा? खरं आहे, माझी सुरुवात आमच्या मानगंगा परिवाराची सुरुवात आपल्या सांगोल्यासारख्या परंपरागत दुष्काळी भागातून सुरुवात झाली. आणि जसं आपण म्हणल्याप्रमाणे आम्ही हे पहिल्या पिढीचे उद्योजक आहे. पण कसं आहे, तुम्हाला एक व्हिजन असेल आणि एक तुमचं एक ध्येय असेल तर तुम्ही एक तो टप्पा गाठू शकता. त्यामुळं मी ह्या ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेतल्यामुळं मला एक आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यामुळं मला माझं एक उच्च असं ध्येय होतं आणि ते मी ध्येय जपण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर मी सुरुवातीला कर्नाटका बँकेसारख्या बँकेतून सुरुवात करून शेतकऱ्यांशी माझी नाळ जोडली. आणि जे काही शेती किंवा शेतकऱ्यांसाठी काहीतरी व्यवसाय करता यावा किंवा त्यांचं जीवनमान उंचवण्याच्या हिशोबानं काहीतरी करावं ह्या उद्देशानं सुरुवातीला मानगंगा डेअरी सुरू केली. आणि आज जवळपास आम्ही 5-10 हजार प्रतिदिन लिटरचा सुरू केलेला प्रवास आज आम्ही आपल्या सांगोलसारख्या दुष्काळी भागात 1 लाख लिटर प्रतिदिन इतक्या क्षमतेचा आम्ही प्रकल्प सुरू केलेला आहे. आणि त्याचबरोबर या डेअरीमधील जे काही शेतकरी असतील किंवा इतर काय असेल, कारण कुठल्याही व्यवसायामध्ये असेल किंवा काहीतरी आर्थिक जीवनमान उंचवायचं असेल तर शेतकऱ्यांना आर्थिक कर्ज पुरवठा पतपुरवठा पण झाला पाहिजे. या उद्देशानं आम्ही गेल्या 5 वर्षापूर्वी मानगंगा परिवार कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून पतसंस्था सुरू केली. आणि आज या संस्थेचं लावलेलं जे काही आमची पालवी 5 वर्षापूर्वी फुटली होती त्या संस्थेचं आज एक वटवृक्षामध्ये रूपांतरित व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यासाठी आम्हाला आमचे सर्व शेती व्यावसायिक असतील किंवा जे आमच्या मानगंगा परिवाराचे सर्व सभासद आहेत यांची खूप मोलाची साथ लाभली. आणि त्यांनी माझ्यासारख्या एका नवीन उद्योजकावर विश्वास ठेवून आम्हाला एक भरारी देण्यासाठी चांगला विश्वास दाखवला. त्याबद्दल मी त्यांचा पण खूप खूप आभार. कारण याच्या मागं खरं तर ग्राउंडवरची मेहनत जितकी महत्त्वाची आहे तितकंच म्हणजे आज डिजिटल तंत्रज्ञान आहे आणि या डिजिटल तंत्रज्ञानाची साथ घेऊन शेतकऱ्यांपर्यंत कसं जास्तीत जास्त पोहोचता येईल हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं असते. वैभव, तुम्ही कंपनीचे डिजिटल प्रोडक्शन हेड आहात आणि म्हणजे डिजिटलमध्ये जर आपण आपला एखादा प्रोडक्ट आणला नाही तर कदाचित त्याला म्हणजे त्याचं नुकसानच होऊ शकतं. तर हे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये
या गोष्टी तुम्ही घेऊन जाताय, तर हा सकारात्मक बदल तुम्ही कसा बघताय? सकारात्मक बदल हा म्हणजे फार महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांपर्यंत योग्य पद्धतीचं ॲग्री इनपुट जाणं, त्यांना हवामानाच्या अंदाजासह त्यांच्या पाण्याच्या pH ची लेवल काय असेल, त्यांची सॉईल टेस्टिंगच्या गोष्टी काय असतील, त्यानुसार ते काय पीक घेणार आहेत, त्या पीक घेतल्यानंतर त्याच्या बाकीच्या उपाययोजना कशा असतील, किंवा त्यात म्हणजे बाजारभाव मिळेपर्यंत तुम्हाला त्याची सगळी इनपुट म्हणून माहिती काय योग्य पद्धतीने मिळणार आहे. कारण पालवी ॲग्रिकोचा पहिला म्हणजे पालवी ॲग्रिकोचा पहिला प्रयत्न हा आहे की शेतकरी जास्तीत जास्त सामर्थ्यवान झाला पाहिजे, तो आर्थिकदृष्ट्या तेवढा सबल झाला पाहिजे. तर त्या हिशोबाने त्याला फायद्याचं, त्याला त्याच्या पूर्ण कामाच्या पद्धतीत त्याला सगळ्यात चांगलं इनपुट कशा पद्धतीने मिळेल, तर ते सगळं पालवी ॲग्रिकोच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मार्फत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. निश्चितपणाने डिजिटल खूप महत्त्वाचं आहे. मध्यंतरी सर तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला आहे AIचा, बरीच चर्चा होते सध्या AIची, आणि तुम्ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये काम करताय. तर नेमकं कसं तुम्ही AIचा वापर कसा करताय पालवी ॲग्रिकोमध्ये, आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होणार आहे, जरा सविस्तर AIच्या वापराबद्दल सांगाल थोडं? नक्कीच निलेश. आता आपण बघितलं तर म्हणजे ह्या गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून 79 वर्षात म्हणा, किंवा गेल्या पण या कोरोनाच्या नंतरचे 5 वर्ष बघतोय. कोरोना जर असं मला प्रश्न विचारला की शाप की वरदान, ॲक्च्युली जे डिजिटलची दालनं खोलली गेली. कारण की ग्रामीण भागातल्या अगदी अशिक्षित जर महिला असेल आणि तिचा मुलगा पहिलीमध्ये असेल तरी त्यावेळेस कळालं की बाबा शाळा ही झूमवर घेतली जाते, मोबाईलवर घेतली जाते. म्हणजे त्यावेळेपासून सगळ्या कंपनीने ठरवलं असतं की भारतामध्ये डिजिटल क्रांती करायची, शक्य नव्हतं, पण ते फक्त एका कोरोनाने दिलं. आणि आता 2025 आज कुठली बातमी, कुठलाही म्हणजे आपण एक यूट्यूब घ्या, गुगल घ्या, काही जरी ओपन केलं तर फक्त AI समोर दिसतं. आता AI म्हणजे एक्झॅक्टली काय, ह्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता समजा एक अर्बन एरियासाठी जेवढे काही आपल्याकडे ई-कॉमर्सचे प्लॅटफॉर्म आहेत, तर त्या प्लॅटफॉर्मवर आज जर सुद्धा बघितलं त्याला एक सोपं गणित आहे की प्रोडक्ट सिलेक्शन. आता तुम्ही लिबरल एज्युकेटेड काही शब्द म्हणा, आपण ते जर बघितलं तर आपण एक प्रोडक्ट सर्च करायचे, मला एक कॅटेगरी आहे, क्लॉथ आहे, व्हाईट शर्ट घ्यायचे मला, तर तो व्हाईट शर्ट सिलेक्ट करताना आपले पॅरामीटर ठरलेले आहेत. पण एखादा शेतकरी आहे, त्याचं वय वर्ष 40 आहे, 45 आहे, त्याला त्यानं त्या ॲप डाउनलोड केलं आहे, मग त्याला ते कीटकनाशक सर्च करायचं आहे किंवा एखादं ग्रोथ रेग्युलेटर सर्च करायचं आहे. मग इथं ब्रँड इम्पॅक्ट जात नाही. आजसुद्धा शेतकऱ्यांना काय आहे, टच अँड फीलचा एक्सपेक्टेशन अपेक्षित आहे. जर तो शेतकरी 2000च्या वरची खरेदी करणार असेल तर त्याचा ठरलेला पॅटर्न आहे, किंवा तो प्रोडक्ट कसा दिसेल, कसा असेल, त्याचं काय आहे गोष्टी. तर आम्ही ती सहज सुलभता यावी म्हणून एक मीराचं एक AI भारतातलं पहिलं शब्द वापरतोय. कारण मी हे ठामपणाने सांगतो की आजपर्यंत कुठल्याही प्लॅटफॉर्मला, अर्बनसाठी असेल, ॲग्रिकल्चरसाठी असेल, कुठल्यामध्ये प्रोडक्ट सिलेक्शनसाठी AI इंटिग्रेटेड नाही आहे. जे काय ऑप्शन आहेत तुम्हाला ते चॅटबोट्स आहेत. जस्ट लाईक तुम्ही प्रश्न विचारा ते उत्तर देतात, एवढंच, ते पण लिमिटेड आहेत. आम्ही AI काय केलं, मीरा, तुम्ही काही प्रश्न विचार त्याला, म्हणजे त्याला कुठला रोग पडला आहे, काय वापरावं, कसं वापरावं, अगदी आम्ही त्याच्यामध्ये हे सुलभता ठेवली की ते जे प्रोडक्ट माझ्याकडे त्याचं उत्तर तर तुम्हाला मीरामधून मिळेलच, प्लस पब्लिक डोमेनचा जो काही डेटा असेल ते तुम्हाला मीरा सहजरित्या उपलब्ध देईल. खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे खरं तर सर मला हे सांगा की आता तुम्ही AIचा वापर करताय, महाराष्ट्रभर तुमचा हे आहे आणि बाहेरच्या राज्यांमध्ये पण पोचलाय. मात्र अजूनही आपण बघितलं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये शेतकऱ्यांची अवस्था फार भीषण असते. म्हणजे तुम्हीही बघत असाल सगळ्या गोष्टी, अवकाळी पाऊस आहे, आणि आपल्याकडं बेसिकली कसं आहे की बराच जो शेतीचा भाग आहे हा हंगामी याच्यावरती अवलंबून आहे, पावसावरती. तर या शेतीला व्यवसाय म्हणून बघणं पहिल्यांदा तर ही किती सोपी गोष्ट आहे, आणि त्या व्यवसायाला मग नवी समृद्धी आणण्यासाठी काय प्रयत्न केले जाऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? खरं आहे सर, शेतीला जर खरं समृद्धी आणायची असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये एक शेतकऱ्यांना प्रॉपर ज्ञान देण्याची गरज आहे. त्यामुळे जे काही विद्यापीठाचं जे काही तंत्रज्ञान असेल किंवा जी काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी असेल ती शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचली पाहिजे. आणि अजून एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना जे काही बाजारपेठ आहे ती त्याच्या मालाचा भाव त्या शेतकऱ्यांना त्यांनी ठरवता आला पाहिजे, किंवा ती काही शेतकऱ्याचा माल असेल किंवा त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करून त्याच्यामध्ये प्रोसेस करून तो त्यांना एक चांगली बाजारपेठ हक्काची मिळणं गरजेचं आहे. त्यामुळं ह्या जर शेती
तंत्रज्ञान आणि बाजारपेठ शेतकऱ्याला जर उपलब्ध झाली तर शेतीमध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडतील. निश्चितपणानं. आणि मग शेतीला जर आपण व्यवसाय म्हणून, कारण आपल्याकडे शेतीला व्यवसाय म्हणून बघण्यापेक्षा इमोशनलीच जास्त हे असतो शेतीशी कनेक्ट. मात्र मग तुम्ही मगाशी बोलला होतात की शेतीची परस्पर पूरक जे व्यवसाय आहेत आणि मग त्याच्यातनं सहकार चळवळ म्हणा किंवा हे पूरक व्यवसाय जे आहेत, तर हे शेतीपूरक व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काय मूलमंत्र द्याल? कारण तुम्ही स्वतः त्यात काम करून आज इतकं मोठं साम्राज्य निर्माण केलं. खरं आहे, शेतीपूरक जर व्यवसाय असेल जसे की पशुपालन असेल किंवा अजून कुक्कुटपालन असेल किंवा अजून असे रेशीम पालन किंवा अजून असे भरपूर व्यवसाय आहेत, ते व्यवसाय आपल्याला जर पूर्णपणे ताकदीने उभा करायचे असतील तर आता एक येणाऱ्या काळामध्ये किंवा गेल्या 5-10 वर्षापासून प्रयत्न चालू आहे की फार्मर प्रोड्युसर कंपनीज आहेत, त्या फार्मर प्रोड्युसर कंपनी असतील किंवा गट शेती असतील, ह्या माध्यमातून शेतकरी आणि त्यांचा जे काही ग्रुप असेल त्याने एकत्रितपणे येऊन जर शेती केली तर ते मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ते शेतकऱ्यासाठी ते एक वरदान ठरेल. कारण जर तुम्ही बघितलं आपल्या या भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्रात जर स्पेसिफिकली विचार करायचं झालं तर आपलं जे क्षेत्र आहे ते जवळपास पर हेक्टर जे क्षेत्र आहे ते मोजकंच आहे, म्हणजे 1.43 हेक्टर एवढं क्षेत्र प्रत्येकाच्या वाट्याला येतं. आणि एवढ्या कमी क्षेत्रामध्ये त्याने एखादी टेक्नॉलॉजी आणायची किंवा त्याला काय बदल करायचा असेल किंवा काय प्रिसिजन फार्मिंग करायचं असेल तर एकट्यानं शेती न करता मला वाटतं एक समूहानं फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेती केली. तसं पाहिलं तर आता शेतकरी उत्पादक कंपन्या आहे, आता महाराष्ट्रामध्ये काही नाशिकसारख्या भागातून काही चांगल्या कंपन्या उदयास आल्या आणि त्यांनी शेतकऱ्यासाठी एक चांगलं काम केलेलं आहे. अशा जर संपूर्ण महाराष्ट्रातून एक हजारो कंपन्या उभ्या राहिल्या तर नक्कीच शेतकऱ्याचं जीवनमान हे उंचावेल अशी मला एक खात्री आहे. निश्चितपणानं. राहुल सर, तुमच्याकडे येतोय मी, कारण आज आपण बघतोय की शेतीसमोर आव्हानं प्रचंड आहेत आणि अजून येणारा काळ तर कठीण असणार आहे. कारण ज्या पद्धतीनं सरांनी जसं सांगितलं की शेतीचे आता तुकडे तुकडे होत गेलेत आणि म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर अशी शेती शेतकऱ्याकडे राहिलाय असं दिसत नाहीये. तर येणारा काळ किती आव्हानात्मक असणार आहे शेतकऱ्यांसाठी खास करून? नक्कीच शेतीमध्ये जर बघितलं तर आव्हानं प्रचंड आहे, पण व्यापक दृष्टिकोनातून जर बघितलं तर संधी हा खूप मोठ्या आहेत. त्याचं एक सोपं उदाहरण की आपण असं म्हणतो की बाबा शेतीमध्ये दर नाही किंवा MSPवर डिपेंड राहतं, असं मी दोष देत नाही कोणाला, व्यवस्थेला दोष देत नाही, शेतकऱ्यांना दोष देत नाही. सगळ्याच गोष्टी शासनानं करायला पाहिजेत का? नाही. पण आता सगळ्यात महत्त्वाचं बघितलं तर आपली जशी भारताची लोकसंख्या वाढते, आपल्या गरजा वाढतात आहे, अन्नधान्याची गरज वाढते, त्यामुळे येणारा 15 वर्षाचा हा सुवर्ण काळ शेतीसाठी असेल. कारण आपण तांत्रिकदृष्ट्या किती प्रगती जरी केली तरी आपलं जे मूल अन्न आहे ते आपल्याला शेतीतूनच मिळणार आहे. आपला जो अन्नाच्या ज्या गरजा आहेत त्या शेतीतूनच पूर्ण होणार आहेत. आणि मग ॲग्रिकल्चरमध्ये टेक्नॉलॉजी बेस आणि जर तुमची एंटायर इकोसिस्टम उभी राहिली, मग तुमचे बाय प्रोडक्ट्स असतील आणि टेक्नॉलॉजी त्याला डिप्लॉय केली, कारण ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्याप्रमाणे शेतीचं उत्पादन वाढत नाही आहे. उदाहरण बघितलं तर दर 4 वर्षातून एक दुष्काळ पडतो. दुष्काळ पडल्यानंतर जे पूर्ण उत्पादन आहे त्याच्यावर साधारणपणे 30 ते 40% परिणाम होतो. पण आपल्या गरजा तर थांबत नाहीत. मग मला असं वाटतं की येणाऱ्या 10 वर्षात जर युद्ध झालं तर ते शस्त्रानं लढणं जाणार, त्या अन्नधान्यावर लढत जाईल. ज्या देशाकडे, ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये अन्नधान्याचा व्यापक स्वरूपात साठा असेल तो देश आणि ते राज्य सक्षम असेल. त्यामुळे येणाऱ्या 10 ते 15 वर्षात नक्की सुवर्ण संधी शेतीसाठी उपलब्ध आहेत. आणि मग या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपली पालवी ॲग्रिको काय करते हे पण थोडंसं आता सांगून. आम्ही त्यासाठी काय केलं की आम्ही ज्यावेळेस पालवीची स्थापना केली होती आणि पालवीचा जो आमचा ट्रेडिशनल व्यवसाय होता की आमचा मूळचा जो व्यवसाय आहे तो पेस्टिसाईडचे कीटकनाशक तणनाशक बनवणे आणि विकणे आणि फर्टिलायझर बनवणे. पण हे जात असताना पुढं की असा विचार केला की काळ बदलतोय, बदलत्या काळामध्ये स्वतःला जर बदललं तर ठीक आहे, नाहीतर मग काळ आपल्याला बदलून ठेवतो. तर त्या काळाची गरज ओळखून त्याला यायची जोड कशी देता येईल. आणि शेतकऱ्यांना आज काय झालं की आज सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आज तुम्ही तुमच्या मीडियाचं उदाहरण बघा, आज तुम्ही मीडिया थ्रू लोकांचं जनजागृती करता. मग जोपर्यंत शेतकरी प्रगतशील होणार नाही, तर शेतकरी प्रगतशील व्हायचं असेल तर स्किल सेट हा सगळ्यात मोठा एक हे आहे. आम्ही सगळ्यात आमचं मुख्य हे आहे किंवा स्किल सेट झाला पाहिजे. आता स्किल सेट म्हणजे काय की त्याला ॲग्रोनॉमी सर्व्हिसेस दिल्या पाहिजेत. ॲग्रोनॉमी आज तुम्ही बघा, एखादी सेवा मला पाहिजे असेल, मला काय माझी शेती आहे त्यात काय वापरावं, कुठलं कीटकनाशक वापरावं, कुठलं खतं वापरावेत, तर ह्या स्किल सेटसाठी पालवी ॲग्रिको महत्त्वाचं मोलाचं योगदान पार पाडतो आम्ही. दुसरं त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्याच्या कार्यशाळा घेतो आहे की शेतकरी मिटिंग घेतो आहे आणि आमचा मानस आहे येणाऱ्या म्हणजे आता ह्या गोष्टी ह्या प्लॅटफॉर्मवर
केंद्र सरकारबरोबर आमचे 2-3 प्रोजेक्ट साईन झालेले आहेत. आत्ता त्या क्षणाला बोलणं उचित नाही, पण नक्कीच आमचा जो येणाऱ्या 5 वर्षातला जो कार्यक्रम आहे तो स्किल सेट डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे विथ AI टेक्नॉलॉजी सपोर्टचा. कारण की आम्ही असं बघतो की जसं की बाबा अँड्रॉइडनं फिंगर टचमध्ये सगळ्या फॅसिलिटी उपलब्ध करून दिल्या. आज तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मपासून सगळे मीडिया तुम्हाला जस्ट तुमच्या मोबाईलवर मिळतात, पण शेतीसाठी जर काही सर्च करायचं असेल ना तर तेवढ्या फॅसिलिटी अजून नाहीत. तर ते आम्ही पालवी ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहजरित्या सुलभरित्या मोबाईलच्या एका फिंगरप्रिंटवर उपलब्ध व्हावा ह्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतोय. एक्झॅक्टली हाच मला वैभवकडे प्रश्न तुमच्याकडे घेऊन यायचा आहे की डिजिटल साक्षरता कुठल्याही फील्डमध्ये गरजेची आहे. तसं तर फक्त शेती नाही, म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं एवढं स्तोम सध्या माजलेलं आहे की कुठलीही गोष्ट कशाही पद्धतीने व्हायरल होते. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत पण हे दुर्दैवानं होतंय, कारण आम्ही आता गावाकडचे काही ग्रुप्स असतात, त्या ग्रुप्सवरती सर्रास काहीही मेसेजेस येतात आणि शेतकऱ्यांना फार त्याची आयडिया नसते. एखाद्या योजनेची काहीतरी फाईल असते किंवा पावसाचा अंदाज असतो, अशा कुठल्याही जुन्या फाईल्स म्हणा, आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून ते शेतकरी त्या गोष्टी प्रत्यक्षात अंमलात आणतात. तर ही डिजिटल साक्षरता जी आहे ती शेतकऱ्यांसाठी सुद्धा कशी महत्त्वाची आहे, कारण तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करताय. आणि ही म्हणजे फॉर एक्झाम्पल सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात की हवामानाचा अंदाज आहे, बाजारभाव आहे किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे व्यवस्थित पद्धतीने पोहोचण्यासाठी ही डिजिटल साक्षरता कशी महत्त्वाची आहे आणि तुम्ही खास करून त्याच्यावरती कसं काम करताय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पूर्वी एक समज असा होता की शेतकरी म्हटलं की निरक्षर किंवा गावंढळ किंवा टेक्नॉलॉजी माहीत नसणारा. पण आत्ताच्या काळात ते सगळं समीकरण इतकं बदललं आहे की एक निरक्षर शेतकरी सुद्धा काही लाखोंचं उत्पन्न घेतोय. ते फक्त डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून, योग्य माहितीचा सगळा हे करून, संचय करून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने त्याला हवामानाचा अंदाज, त्याची त्या गोष्टीचं फॅक्ट चेक होणं, त्याला योग्य पद्धतीचं बियाणं पुरवलं जाणं किंवा त्याच्या संदर्भातली माहिती, ॲग्रोनॉमिस्टकडून त्याला मिळणारी योग्य याची माहिती की काय पद्धतीने कसं पिकवायचं आहे ते विकेपर्यंत, या सगळ्या सेक्टरमध्ये पालवी ॲग्रिको काम करतच आहे. आत्ताही आम्ही तसं डिरेक्टली ॲग्रोनॉमिस्ट म्हणून आपल्याकडच्या सगळ्या एक्सपर्टची सेवा जाते. त्यानुसार त्यांचे जे काही प्रश्न असतील, त्यांच्या प्रॉडक्ट संदर्भातले काही प्रश्न असतील, टिल एक्सपोर्टपर्यंत काय काय होऊ शकतं, या सगळ्या त्याच्यातून डिजिटल साक्षरता आम्ही तरी वाढवण्याचा 100% प्रयत्न करतोय. चांगली गोष्ट आहे ही. आणि खास करून सर आता म्हणजे युवा शेतकरी जे आहेत, तरुण शेतकरी तसं म्हणायला गेलं तर खूप असं चिंतेचा विषय आहे. तुम्ही बघताय, कारण म्हणजे तरुणांना शेती करणं हा किती जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे याच्यावरती खूप वेगळी आणि मोठी चर्चा होऊ शकते. मात्र जे शेती करतायत आता, जे तरुण शेती करतायत, कारण तुम्ही तरुण आहेत आणि सांगोल्यासारख्या म्हणजे तुमचंच उदाहरण इतकं मोठं आहे की म्हणजे तमाम महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्यांनी खास करून ही मुलाखत बघायला पाहिजे, सरांसाठी खास करून. कारण तुम्ही सांगोल्यासारख्या शहरात आले, बरीच कारणं होती, विपरीत परिस्थिती खूप होत्या, म्हणजे चॅलेंजेस खूप होते. त्या चॅलेंजेसला पार करून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलाय. तर या तरुण शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल, कारण प्रश्न त्यांच्यासमोर खूप मोठे आहेत? खरं आहे, म्हणजे तरुण शेतकऱ्यांसाठी मला एकच सल्ला द्यावासा असं वाटतो. या तरुण शेतकऱ्यांनी शेती हे एक बाबा काय आपल्याला पारंपरिक व्यवसाय आहे तसं न करता, तर शेती हे एक पॅशन म्हणून बघावं, शेती हे एक स्टार्टअप म्हणून बघावं. आज बरेचसे असे काही स्टार्टअप शेतीच्या माध्यमातून उदयास आलेत, जसे की प्रिसिजन फार्मिंग असतील किंवा अजून फूड प्रोसेसिंग आहेत. असे बरेच असंख्य गोष्टी शेती रिलेटेड किंवा शेती आधारित आपल्याला उद्योग करता येतो. आणि आपलं जे प्रोडक्शन आहे, आपलं जे उत्पादन आहे, ते स्वतःच्या ब्रँडिंगच्या माध्यमातून ते बाजारपेठेत कसं जाईल आणि त्याला योग्य भाव कसा मिळेल, ह्या दृष्टीने जर हे आधुनिक शेतकरी किंवा शेतकरी युवा वर्गाने विचार केला तर नक्कीच शेतीला येणाऱ्या काळामध्ये चांगले दिवस येतील. राहुल सर, तुम्ही ओझरता मगाशी बोलता बोलता उल्लेख केला होता की कारण आपण ज्यावेळेस काम करत असतो आणि आपला फार असा उद्देश नसतो, जरी बिझनेस असला तरी शेतकरी कष्टकऱ्यांसाठी आपला एक निस्वार्थ काहीतरी भावना असते आणि त्या दृष्टीनं तुम्ही काम करत असता. तर या तुमच्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही ग्राउंडवरती काम करत असतात त्यावेळेस सरकारकडून तुम्हाला काही मदत होते का, किंवा सरकारसोबत काही काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे का?
नाही, सरकारसोबत आत्ता जर बघितलं ना तर मी असं कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा कुठल्याचं कोणाचं समर्थन पण करत नाही, पण काळाची गरज ओळखून आत्ता 2025 ते 2029 महाराष्ट्र सरकार असेल आणि केंद्र सरकार असेल तर महाराष्ट्र सरकारनं सुद्धा बाबा एक सेपरेट ॲग्रिकल्चरसाठी EIची पॉलिसी बनवली की येणाऱ्या 4 वर्षात शेतकऱ्यांना लागेल काय. दुसरं, केंद्र सरकारसुद्धा त्याच उद्देशातून ध्येयधोरणं ठरवतं आहे. उदाहरणार्थ की बाबा एक्सपोर्टसाठीची इकोसिस्टीम कशी डेव्हलप करावी, कारण की आता म्हणजे आपण गेल्या 15 दिवसात महिन्यामध्ये हे ऐकतोय डोनाल्ड ट्रम्प आणि टेरिफ वॉर. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर ॲग्रिकल्चरचा डिरेक्टली इनडिरेक्टली जो इम्पॅक्ट आहे, जिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट, तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपात तो फायदे तोटे त्याचे होतात. हे सगळं होत असताना मग आज बघा की आपल्याला जर एक्सपोर्ट करायचं असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं धोरण कसं असेल ते मॅटर करतच आहे आणि दोन्ही शासनं त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना त्या गोष्टी करतात. कंपनी म्हणून आम्ही विचार असा केला की बाबा केंद्र सरकारशी डायरेक्टली प्रत्यक्ष कसं जोडलं जाऊ आणि त्यांच्यावर काही गोष्टी करता येईल का. तर भारतातली सगळ्यात नामांकित जे शेती क्षेत्रामध्ये काम करते इंडियन काउन्सिल ॲग्रिकल्चर रिसर्च, त्यांच्याबरोबर सर आम्ही 2 प्रोजेक्ट साईन केलेले आहेत. त्याच्यासाठी स्पेशल पर्पज व्हेकल आहे. तर क्रॉप म्हणून ॲक्च्युली प्रोडक्ट आहे केंद्र शासनाचा, पेटेंटेड आहे, डेव्हलप्ड आहे, पेटेंट अँड डेव्हलप्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आम्ही त्याचं बस इम्प्लिमेंटेशन करतो आहे की त्यांची एक समजा एक वेदर फोरकास्टिंग आहे. आजच्या डेटला काय आहे की आज जसं की शेती निसर्गावर अवलंबून आहे, पाऊस पडणार का, आता अवकाळी पावसाचे जसं की बाबा ग्लोबल क्लायमेटिक चेंजेसचा इम्पॅक्ट शेतीवर खूप व्हायला लागला. म्हणजे कधी कधी मे महिन्यात पाऊस चालला होता, मला जसं कळतंय तसं पहिलं वर्ष असेल की यावर्षी मान्सून म्हणजे अगदी 16 मे पासून पाऊस चालू होता, कधीच नाही घडलं आतापर्यंत असं. बरोबर. मग ह्या गोष्टी जर बाबा अगोदर जर पूर्वतयारी असेल, मला जर अर्ली स्टेजला जर मेसेज आला किंवा नाही आता पाऊस पडेल, पण मला जे त्याचे सगळ्याच्या काय प्री प्लॅनिंग करायचं असेल तर ह्या गोष्टी म्हणजे ज्याला आपण प्रिसिजन फार्मिंगचा इम्पॅक्ट जो म्हणतो तो त्याची बेसिक सुरुवात आहे किंवा तुम्हाला वेदर फोरकास्टिंग, तो ॲक्च्युली शासनाचा प्रोजेक्ट आहे. त्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय. नितीन सर, परत आपण पालवीकडे येऊया. आता इतके म्हणजे खरं तर तुम्ही हे व्यवस्थित डिस्क्राईब करून सांगा की आपल्याकडे महत्त्वाचे काय प्रोडक्ट बनतात शेतकऱ्यांसाठीचे आणि जे शेतकऱ्यांनी म्हणजे का वापरावेत. सगळ्यांना माहितीच आहे की पालवी ॲग्रिको ही कंपनी जी आहे ती महाराष्ट्रासोबत 8 राज्यांमध्ये विस्तारलेली आहे आणि मग हे 8 राज्यांमध्ये नेमकं कसं काम चालतंय आणि पालवी ॲग्रिको तिथं कशी पोहोचली. पालवी ॲग्रिको ही आमची कंपनी आहे, ही मॅन्युफॅक्चरर टू फार्मर असे काम करते. त्या माध्यमातून आमचे जे काही जवळपास वेगवेगळ्या क्षेत्रातील फर्टिलायझर क्षेत्रातील असेल, सीड क्षेत्रातील असेल, असे जवळपास आमचे 35 कारखान्याशी आमचं टायअप आहे. त्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना अगदी किफायतशीर आणि उच्च दर्जाच्या क्वालिटीचे असे जी काही ॲग्री इनपुट्स असतील ती शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोचवतो. आणि आज मला सांगायला आनंद आहे की जसं आपण सांगितल्याप्रमाणे भारतातील 8 राज्यातील वेगवेगळ्या भागातील कृषी दुकानदार यांच्याशी आम्ही कनेक्ट झालेलो आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना अगदी किफायतशीर दरामध्ये आमच्या कंपनीची प्रॉडक्ट्स पोचलेले आहेत आणि त्या माध्यमातून जवळपास शेतकऱ्यांना त्यांचं जे काही उत्पादन खर्च आहे ते जवळपास 20 ते 40% कमी झालेला आहे. आपला शेतकरी जे आहे ना घाम गाळत असतो, पण त्या शेतकऱ्याला जर योग्य वेळी ॲग्रो इनपुट्स आणि किफायत दरात जर मिळालं तर त्याची उत्पादन खर्च होऊन त्याचं जे काही उत्पन्न आहे ते वाढीव होण्याची जास्त शक्यता असते. त्या माध्यमातून आमची पालवी ॲग्रिको कंपनी जसं आत्ता म्हणल्याप्रमाणे आम्ही भारतातील पहिला AI आधारित डिजिटल कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काय लागेल जसे की सीड्स लागेल, फर्टिलायझर लागतील, अजून तुमची वेगवेगळे प्रकारचे खतं आहेत, अजून जे काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असतील, विळा, खोरं, कोयतं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे 150हून अधिक आमची उत्पादनं आहेत आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर आमची पालवी ॲग्रिको कंपनी ही देणार आहे. आमची टॅगलाईन आहे अशी आहे, शेतीसाठी जे काही लागणार ती पालवी ॲग्रिको त्यांच्या बांधावर देणार. त्यामुळं मला वाटतं आमच्या या वस्तू आणि जी काही ॲग्रिकल्चर इनपुट्स असतात सर्व कंपन्या किंवा स्पर्धक कंपन्याच्या तुलनेमध्ये स्वस्त, किफायतशीर आणि उच्च दर्जाचे क्वालिटी जे असतील जेणेकरून शेतकऱ्यांनी ती उत्पादने वापरून त्यांचं उत्पादन कसं वाढवता येईल हा आमचा पालवी ॲग्रिकोचा एक
प्रयत्न राहील अशी एक मला आशा आहे. आणि म्हणजे शेतकऱ्यांनी थेट तुमच्याशी जुळण्यासाठी काय अशी सिस्टम तुम्ही तयार केलेली आहे का की शेतकरी तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकेल तुमच्या प्रोडक्ट्ससाठी? तसं सांगायला गेलं तर आज आमच्या या पालवी ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे कृषीदूत म्हणून ॲग्री ॲडवायझर आहेत जे थेट शेतकऱ्याच्या बांधावर जातील. तसेच प्रत्येक तालुक्यातील काही गावामध्ये आम्ही कृषीवीर असं म्हणून त्यांची नेमणूक पण केलेली आहे. 4-5 गावामध्ये एक कृषीवीर असेल आमचा. त्यामुळं असं जवळपास आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही कृषीदूत, कृषीवीर आणि कृषी सखी या माध्यमातून जवळपास 4000 लोकांशी आम्ही कनेक्टेड झालेलं आहे. आणि मला वाटतं ह्या आमच्या संख्येच्या आधारावर आम्ही शेतकऱ्यापर्यंत लवकरात लवकर पोचू आणि आमची सेवा पण त्यांना अधिक सुलभपणे देऊ. आता सर राहुल सर म्हणजे लाखो तुमचे शेतकरी ग्राहक आहेत, तर तुम्हाला असे म्हणजे कारण कसं आहे की तुम्ही सॅटिस्फॅक्शन देण्याचं काम करताय शेतकऱ्यांना. कारण शेतकऱ्यांना समाधान मिळणं ही आजकालच्या ह्याच्यातली फार म्हणजे दुर्मिळ गोष्ट झाली आहे तशी तर. कारण सगळीकडून शेतकरी पिचला जातोय अशी परिस्थिती आहे. तर अशी काही उदाहरणं आहेत का की तुमच्याकडं म्हणजे सकारात्मक उदाहरणं जेणेकरून शेतकऱ्यांना त्यातनं पॉझिटिव्हिटी मिळावी की हे लोक म्हणजे अगदी शून्यातून सुरुवात केली आणि तुमच्या मदतीनं त्यांनी उत्पादन घेतलं चांगलं वगैरे? कारण आम्ही नेहमी अशा बातम्या वाचत असतो, मात्र तशी लोक सापडत नाहीत की 2 एकरमध्ये कोटीचं उत्पादन, अशा बातम्या असतात काही. तर तुमच्याकडे अशी ऍक्च्युअली उदाहरणं येत असतील की ज्यांच्याकडे सुरुवातीला काय नव्हतं पण तुमच्या मदतीनं त्यांचा उत्कर्ष झाला आणि चांगल्या पद्धतीनं आज ते त्यांचं जीवन जगतात? नाही, मी असं नाही म्हणणार की बाबा माझ्यामुळेच त्यांच्यामध्ये आयुष्यामध्ये म्हणजे एकदम ते त्यांच्या टॉप लेवलला गेले. पण समजा आपण स्पेसिफिक बोलायचं झालं तर किंवा पश्चिम महाराष्ट्रात आल्याचं उत्पादन जास्त प्रमाणात घेतलं जातं, हळदीचं उत्पादन जास्त प्रमाणात घेतलं जातं. तर पालवीच्या साह्यानं त्यांच्या उत्पादनामध्ये 20% 40% पण वाढ झाली. कारण की काय होतं की बा त्यांची जी पारंपरिक करण्याची पद्धत होती किंवा ज्याच्या आलं आणि हळद आणि आता काही सोलापूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये केळीचं उत्पादन जास्त प्रमाणात चालू झालं आहे, केळीच्या लागवड जास्त आहेत. आणि होतं काय की ते एक्सपोर्ट करत असताना त्या एक्सपोर्टचे पॅरामीटर्स खूप असतात आणि मग त्यांना नेमकं काय काय मदत पाहिजे. तर बाबा त्या गोष्टी त्यांना सहजरित्या आम्ही कसं सुलभ उपलब्ध करून देऊ शकतो तर त्या माध्यमातून आम्ही त्यांना मदत केलेली आहे. आणि मी असं म्हणणार नाही पण फक्त एक ठामपणे म्हणू शकतो की आमच्यामुळे त्यांच्या उत्पादनामध्ये 20% फरक पडला आणि त्यांना टेक्नॉलॉजीची मदत घेता आली आणि त्यांना आम्ही स्किल सेट करण्यामध्ये सक्षम झालो. वैभव, समाजाचा पण अभ्यास आहे तुमचा खूप चांगला, कारण तुम्ही सिनेमा क्षेत्रामध्ये पण काम करताय. तर आजकाल आपण एक खूप महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे का, खास करून शेतकरी जी मुलं आहेत त्यांचं लग्न होत नाही. ही व्यवस्था अशी तयार झाली आहे की शेती करणाऱ्या मुलगा असेल तर ते लग्नच होत नाही. बरेच अशी उदाहरणं आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती समस्या आहे. खरं तर ही दुर्दैवी बाब आहे. तर या प्रश्नाकडे कसं बघता आणि ही गोष्ट आपण म्हणजे ही गोष्ट सोडवण्यासाठी काय करू शकतो? आता ही खूप मोठी तुलनात्मक निगेटिव्ह गोष्ट आहे ॲक्च्युली. कारण प्रत्येकाची आपापली एक उपज असते, समज असते, त्यानुसार माणूस काम करत राहतो. आपणही ग्रामीण भागातून आलो, आपले काही टप्पे ठरलेले होते, आपले प्रोफेशन ठरलेले होते. पण ज्याची वडिलोपार्जित शेती आहे, बाकीचे व्यवसाय आहेत, त्या माणसाला तर तिथं राबावंच लागतं, बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात. पण हा जो असं क्लास कॉन्फ्लिक्ट जो डेव्हलप झाला आहे ओव्हरऑल सोशल मीडिया किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे, तर त्या सगळ्या ह्याच्यात आधीच शेतकरी म्हणजे वडिलोपार्जित उत्पन्न कमी, त्याच्यात बाकीच्या सगळ्या अवकाळी पावसाच्या गोष्टी असतील किंवा आणखी काय असेल, तर ह्या सगळ्या याच्यामध्ये तो काम करणारा तो शेतकऱ्याचा मुलगा तोही त्या सगळ्या गोष्टीमध्ये पिचला जातो आणि ते सगळं त्या गोष्टीचं नैराश्य आहे. पण आता ह्या सगळ्या गोष्टीत आपण काही वधूवर सूचक केंद्र तर नक्की चालू शकत नाही. पण आपण एक नक्की करू शकतो की आता मगाशी सरांनी जसा उल्लेख केला तर पालवी ॲग्रिकोच्या माध्यमातून जसं शहरामध्ये फूड डिलिव्हरी ॲपसाठी जशी मुलांची एक फळी असते डिलिव्हरी पार्टनर्सची, तशी आपण कृषीवीर आणि कृषी सखी म्हणून आपण निर्माण करतोय की बाबा त्याला त्या पालवी ॲग्रिकोच्या प्रॉडक्टच्या जे काही आपलं निर्धारित कमिशन असेल ते कृषीदूतच्या साह्याने तो त्या माणसापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत, बांधापर्यंत पोचवेल. त्याच्यातून त्याचं जे अर्निंग होईल, तर शेवटी कुठलीही गोष्ट परत येऊन थांबते, पैशाचं काही सोंग आणता येत नाही. म्हणजे शेती असो किंवा व्यवसाय असो किंवा कुठलीही नोकरी असो. तर आता त्याला जर त्या गोष्टीचं अर्निंग झालं
तर त्या अर्निंगमधून त्याची एक सुबत्ता थोडीफार तो कमवू शकतो आणि संसार करण्यासाठी 2 रुपयाची आवश्यकता असतेच. तर त्या संदर्भात तो अजून काही दुसऱ्या उपाययोजना करू शकतो. तर काही अंशी का होईना, पण अगदी -1% का होईना, पण शेतकरी पुत्रांची लग्न व्हावीत यासाठी म्हणून आमच्या योजनेशी जोडल्या जाणाऱ्या माणसाला तेवढे बेसिक पाठबळ तर नक्की मिळू शकेल. खूप मोठी गोष्ट आहे खरं तर नितीन सर. आणि दूध संकलन केंद्र ते आता इतका मोठा हा प्रवास, समाधानी आहात तुम्ही? मी खूप समाधानी आहे. खरं आहे म्हणजे आपण ठीक आहे, माझी एक सुरुवात जरी मी जे सामान्य कुटुंबातून झाली असली तरी आज मी मानगंगा डेअरी असेल, मानगंगा बँक असेल किंवा आता आमचा हा पालवी ॲग्रिको असेल, ह्या माध्यमातून आम्ही जवळपास हजारो लोकांना रोजगार देऊ शकलो आणि अजून म्हणजे ही खूप मोठी समाधानाची बाब आहे. आणि त्यांच्या माध्यमातून ते काय त्यांचे हजारो कुटुंब असतील, ते कुटुंब आमच्याशी जोडले गेले आणि त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये एक त्यांचं आर्थिक जीवनमान उंचवण्यासाठी, जसे आमचा स्टाफ आहे तसं आम्ही काही शेतकऱ्यांच्या बाबतीत पण त्यांचं आर्थिक जीवनमान उंचवू शकलो. ही आमच्यासाठी खूप मोठी समाधानाची बाब आहे. राहुल सर, काय पुढचा काय प्लॅन असणार आहे की म्हणजे तुम्हीही समाधानी आहात की अजून बरंच काही बाकी आहे? पालवी ॲग्रोकोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना इनपुट आउटपुट इंटिग्रेशनची साखळी निर्माण करणं हा पालवी ॲग्रोकोचा मानस आहे. आम्ही आत्ता सांगोल्यामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं, आता ॲक्च्युली पालवी ॲग्रिको हा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे की डिजिटल प्लॅटफॉर्म आम्ही सर्व्हिसेस म्हणून डेव्हलप करतो आहे. जसं आज सरांनी आता उल्लेख केल्याप्रमाणे तुम्हाला खाद्य जे फूडसाठीचे खूप साऱ्या फॅसिलिटी अर्बन एरियामध्ये मिळतात, तर ॲग्रिकल्चरसाठी हा ॲग्रिको प्लॅटफॉर्म डेव्हलप करतो आहे. प्लस त्याच्यासाठीचं पहिलं आम्ही आत्ता 3000 स्क्वेअर फूटचं जे एक दालन आहे की त्याचा उद्देश आहे की भविष्यामध्ये आत्ता सध्या आम्ही प्राथमिक लेवलला की आम्ही प्रोडक्ट विकतोय, आमचे असतील किंवा चांगल्या कंपनीचे असतील, पण उद्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये किंवा येणाऱ्या नेक्स्ट इयरपासून आम्ही ते आउटपुट त्याला इंटिग्रेट कसं करता येईल, म्हणजे शेतकऱ्याचा जो तयार झालेला माल आहे तर त्याला योग्य बाजारभाव देऊन योग्य बाजारपेठ म्हणजे त्याचे खरेदी सेंटर आमच्याकडे कसे डेव्हलप होतील, तर ते लवकरच आम्ही ती सेवा चालू करतो आहे. त्यासाठीचं पहिलं आमचं महाराष्ट्रातलं मार्ट जे आहे ते सांगोल्यामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये, येणाऱ्या 1 महिन्यामध्येच, आता रेडी आहे, फक्त छोटंसं काम राहिलं आहे, तर ते लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू होईल. आणि डिजिटली जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय प्लॅन आहे? नाही, आता ही स्वार्थात परमार्थाची गोष्ट आहे की व्यवसायाच्या उन्नतीसाठी, पालवी ॲग्रिकोच्या उन्नतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या सुबत्तेसाठी डिजिटल माध्यमातून 100% त्यांना फायद्याचंच जे काही जाईल ते जायला हवं. आज सांगायला मला आवडेल, पालवी ॲग्रिकोच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला अगदी 4 महिन्याच्या आत ऑर्गॅनिक पॉईंट ऑफ व्ह्यूनं जवळपास 18,000 शेतकरी रोज बघतायत. आपल्या बाजूने जाणाऱ्या माहितीला लाखाच्या वरती आता व्ह्यूज असतात. लोक त्या बाजारभावाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, क्रॉपच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं किंवा त्याला उद्या मिळू शकणाऱ्या हमीभावाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, त्याच्या सगळ्या त्या रिलेटेड सगळ्या काळजी करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, या सगळ्याच गोष्टींना पकडून आत्ता पालवी ॲग्रिको आणि त्याचा डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आम्ही टीम अशी सगळी काम करते. तो व्यवसायात उन्नती डिजिटलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याची मिळावी अशीच मनोकामना राहील. निश्चितपणानं तुम्ही म्हणजे तिघांनाही या सत्कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा मुंबईकडून सुद्धा. तर पालवी ॲग्रिकोचे नितीन सर, राहुल सर आणि वैभव सर आपल्यासोबत होते आणि शेतकऱ्यांसाठी, शेतीमातीच्या प्रश्नांसाठी ते काम करतायत आणि आज 8 राज्यांमध्ये ते पोहोचलेले आहेत. लाखोंच्या वर ग्राहक आहेत. अगदी दूध संकलन केंद्रापासून सुरू केलेला हा प्रवास जो आहे नितीन सरांचा, तो आज लाखो ग्राहकांपर्यंत जाऊन पोचलेला आहे. आणि निश्चितपणानं पालवी ॲग्रिकोचं जे उद्दिष्ट आहे की शेतकरी, वितरक, विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि ग्राहक यामधल्या प्रत्येक सहभागी घटकाची कशी भरभराट होईल, या भरभराटीसाठी एक एकसंध अशी संस्था निर्माण करणं, एक साखळी निर्माण करणं हा पालवी ॲग्रिकोचा उद्देश आहे. आणि याच उद्देशाला धरून आज ही मंडळी काम करतायत आणि निश्चितपणानं संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पालवी ॲग्रिकोची ही जी साखळी आहे ती या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचो आणि त्या शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ हो. हे जे पिचलेला जो वर्ग आहे हा वर्ग, या वर्गाच्या उन्नतीसाठी तुम्ही काम करताय त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. तुम्ही मुंबई तकशी संवाद साधला
आणि ही सगळी शेतकरी कष्टकरी वर्गांसाठीची महत्त्वाची माहिती मुंबई तकच्या माध्यमातून तुम्ही दिलीत आणि या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. धन्यवाद. तर आपल्याला ही मुलाखत कशी वाटली ही आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शेती मातीच्या प्रश्नांसह दुसऱ्याही राजकीय सामाजिक घडामोडींसाठी मुंबई तकचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही सबस्क्राईब करून घ्या. ही मुलाखत पाहिल्याबद्दल धन्यवाद.